स्वयंसहायता बचत गटातील महिलांच्या उपजीविकासाठी छोटे छोटे रोजगार महिला करतात. त्या माध्यमातून विविध वस्तूच्या उत्पादनाची खूप मोठ्या प्रमाणावर निर्मिती त्या करतात आणि त्यातून निर्मिती झालेल्या वस्तूंसाठी बाजारपेठ निर्माण करून देण्यासाठी आपण बघतो की शासनाच्या माध्यमातून महालक्ष्मी सरस असेल, जिल्हा स्तरावरचं मिनी सरस असेल, अशा पद्धतीची दालन आपण उपलब्ध करून देतो की ज्या ठिकाणी महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला मार्केट मिळावं आणि त्यांचा माल विक्री व्हावा अशा पद्धतीचा आपण व्यवस्था आपण उभ्या करत असतो. आणि या व्यवस्था उभ्या करत असताना त्या व्यवस्था असतात त्या 8 दिवसासाठी, 7 दिवसासाठी, आठवड्यासाठी अशा ह्या व्यवस्था असतात. या व्यवस्था या महिलांच्या उत्पादित केलेल्या मालासाठी कायमची बाजारपेठ, बारमाही बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून आपण उमेद मॉलची संकल्पना माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर मांडली. मी खास करून सभागृहामध्ये मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून कौतुक करेन की जी कल्पना आम्ही मांडली तातडीने त्यांनी मान्यता दिली आणि आता मंत्रिमंडळाने मान्यता दिली आणि आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा उमेद मॉल महिलांच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये करणार आहोत. आणि त्यातला पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही चालू वर्षामध्ये आपण 10 जिल्ह्यामध्ये हा उमेद मॉलची निर्मिती आपण करतोय आणि महिलांसाठी हक्काची बाजारपेठ आपण निर्माण करतोय. माननीय सदस्य महोदय राणासाहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की आपण पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा स्तरावर हे मॉल आपण करतोय. त्यांनी सांगितलं की तुळजापूरला मॉल झाला पाहिजे, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भाविक येतात आणि त्या ठिकाणी विशेष बाब म्हणून, खास बाब म्हणून त्या ठिकाणी उमेदचा मॉल व्हावा अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आपण पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हास्तरीय मॉल आपण पूर्ण करू आणि खास बाब म्हणून नक्की आपण तुळजापूरमध्ये तो मॉल करण्याचा विचार आपण करू.